हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात माझे इंट्राडे ट्रेड. तर इंट्राडे ट्रेड जे आहेत हे मी एक्सप्लेन करणार आहे या पर्पजनी की खूप सारे लोक जे आहेत अजूनही स्ट्रगल करतात इंट्राडेमध्ये. तर बघा, खूप लोकांचं असं मत असतं की इंट्राडेमध्ये प्रॉफिट होऊच शकत नाही, पण असं काही नाही आहे. तुम्ही रूल बेस्ड ट्रेडिंग जर केली, तुम्ही ओव्हर ट्रेडिंग जर टाळली आणि तिथे जस्ट एक रूल ठेवला की मी एक किंवा दोनच इंट्राडे ट्रेड करणार विथ प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून, तर येस इथे प्रॉफिट बनतात. तर बघा, माझे जे ट्रेड असतात, मी आता यानंतर जवळपास रोजच तुम्हाला व्हिडिओ देणार. फक्त स्टॉकचं नाव तुम्हाला इथे मी दाखवणार नाही आहे, त्याच्यानंतर प्राइजेस पण तुम्हाला इथे नाही दिसणार आहेत. तर येस, त्या स्टॉकचा घेण्याचा मागचा लॉजिक, माझी पर्टिक्युलर कुठे कोणत्या कॅन्डलच्या वरती एंट्री असते, माझा टार्गेट काय असतो आणि स्टॉप लॉस काय असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. आणि तुम्हाला ह्यामधून शिकायला सुद्धा मिळेल. नवीन असाल या व्हिडिओवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. आणि तुम्हाला अजून मी या वीकमध्ये जे माझे न्यूज बेस्ड स्टॉक होते त्याच्यामध्ये काय बघून मी एंट्री केलेली होती आणि ऑप्शनमध्ये मी ते ट्रेड केलेले होते, तर त्याचं अनालिसिस तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की येस, जे अर्निंग रिलीज होतात त्याच्या आधी जर तुम्हाला स्टॉक इंडिकेट करतो आहे, इंडिकेशन देतो आहे की त्याला कुठल्या साईडला जायचं आहे, म्हणजे रिझल्ट काय येऊ शकतात, ह्याची थोडीशी तुम्हाला त्या चार्टला बघून काय येते आयडिया येते आणि आपण तिथे छान रिटर्न्स जनरेट करू शकतो. ठीक आहे, तर चला आपण जाऊया स्क्रीनवरती. ओके, तर आज जो मी इंट्राडे केलेला होता त्या ट्रेडच्या मागचं लॉजिक तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करते. बघा, इथे बघू शकता एक काय जाती आहे, ट्रेंड लाईन जाती आहे. मल्टिपल टाइम या स्टॉकने इथे काय केलेलं आहे, इथून रिजेक्शन घेतलेलं आहे. इथे बघा काय झालेलं होतं, इथे ब्रेकआउट ऑलरेडी झालेला होता इथे, आणि नेक्स्ट कॅन्डल या ट्रेंड लाईनच्या खाली येऊन क्लोज झालेली होती. म्हणजे काय की लिक्विडिटी स्वीप झालेला आहे इथे आणि लिक्विडिटीचा सेटअप इथे बनलेला होता. तर ही जी रेड कॅन्डल होती प्रिव्हियस डेची, तिचा लो मार्क केलेला होता मी आज. आणि बघा, ही जी रेड कॅन्डल आहे हिचा लो जो आहे, आपण ह्याला कलर वेगळा देऊयात इथे. मी रेड कलर देते. ठीक आहे, आता ह्या रेड कॅन्डलच्या खाली आपली एंट्री होती. ठीक आहे, रेड कॅन्डल सॉरी रेड लाईनच्या खाली आपली एंट्री. तर आता मी 5 मिनिटावरती जर शिफ्ट केलं तर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आपली एंट्री कुठे होती. हे बघा, स्टॉक ओपन झाला आणि अशा प्रकारे इनडिसिजन कॅन्डल बनवली. म्हणजेच काय म्हणतो आपण हिला, डोजी काइंड ऑफ कॅन्डल बनवली. आणि वरच्या साईडला सुद्धा वीक खूप मोठी होती, खाली सुद्धा वीक खूप मोठी होती, इनडिसिजन कॅन्डल होती. आणि आधीच काढून ठेवलेला स्टॉक होता. व्ह्यू माझा डाऊन साईड होता कारण की लिक्विडिटीचा सेटअप इथे बनलेला होता. तर जस्ट इथे मी काय केलं की डाऊन साईड जेव्हा हा याला ब्रेक करत होता या लेवलला, तेव्हाच एंट्री इथे कुठे माझी एंट्री बनते. ठीक आहे, तर मी काय करणार की जेव्हा ही लेवल ब्रेक होते तर इथे कुठे माझी एंट्री मी प्लॅन केलेली होती. आणि माझा जो स्टॉप लॉस होता तो या ग्रीन कॅन्डलच्या इथे हायवरती नाही, आपण इथे क्लोजिंगवरती आपण काय ठेवायचं, स्टॉप लॉस. म्हणजे माझा स्टॉप लॉस कुठे आला, एस एल माझा आला इथे. त्याच्यानंतर माझी जी एंट्री होती ती इथे होती, एंट्री माझी इथे होती आणि रनिंग कॅन्डलमध्येच मी इथे एंटर केलं. त्याच्यानंतर बघा, जो टार्गेट आहे, टार्गेट जो आहे ह्याच्यामध्ये ॲक्च्युली काय झालं की हा हा माझा टार्गेट होता खाली 580, पण हा तिथपर्यंत आलाच नाही. पण येस, जेव्हा हा इथून एवढा आला, माझं जे इंट्राडेचा जो एक्सपेक्टेड प्रॉफिट असतो तो इथे मला झाला आणि एक्झॅक्टली इथे एक्झिट केला. एक्झॅक्टली मी इथे एक्झिट केला आणि इथूनच हा फिरला. ठीक आहे, आणि बघा चांगला हा वरती गेलेला होता. तर बघा, मी तर एक्झिट केलं, पण मी ट्रेलिंग जर केलं असतं याला तर माझा ट्रेलिंग एस एल इथे हिट झाला असता. तर अगदी सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. एवढी मोठी रॅली ही कॅप्चर केलेली आहे मी. ठीक आहे, आज एकच ट्रेड मी घेतलेला होता. त्याच्यानंतर दुसरा एक ट्रेड जस्ट मी ऑब्झर्व केलेला होता, त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला एक लॉजिक सांगते. हे बघा, इथे बघू शकता, इथे काय आहे,
रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, ब्रेकआउट ऑलरेडी झालेला होता. मी काय केलं, जस्ट एक लेवल मार्क केली. काय लेवल होती, ब्रेकआउट कॅन्डलचा हाय, ब्रेकआउट कॅन्डलचा हाय. तर जस्ट आपण काय केलं, इथे जेव्हा मार्केट ओपन झालं पहिल्याच कॅन्डलमध्ये इथे लेवल ब्रेक होत होती, तर आपण तेव्हा काय करायचं की जी लेवल आहे तिच्या थोड्याशा वरती प्राइस टाकायची, लिमिट ऑर्डर टाकून आपली एंट्री लावून द्यायची. ठीक आहे. तर कधी कधी होतं की कॅन्डल डायरेक्टच वरती निघते, पण ह्या केसमध्ये असं झालं की कॅन्डल थोडीशी खाली आली, एंट्री देण्याचा इथे चान्स दिला. भरपूर वेळा असं होतं. ठीक आहे, सेम कॅन्डल खाली येते, एंट्री देते, पण ही लेवलच्या खाली येऊन क्लोज झाली तर तो वरती निघू शकत नाही आपल्याला ब्रेकआउटच्या नंतरच. म्हणजे जर मार्केट ओपन झाल्याच्या नंतर 3 मिनिटं जर या लेवलच्या वरती सस्टेन करते आहे कॅन्डल, पण खूप मोठी नसावी, येस एवढ्या वरती जाऊन खाली जर आलेली असेल, इथे 3 मिनिटं जर वेट करते असेल लेवलच्या थोड्याशा वरती, म्हणजे माझा जो स्टॉप लॉस असणार आहे या लेवलच्या खाली, तर माझी एंट्री स्टॉप लॉसच्या जवळ होणं महत्त्वाचं आहे. खूप दूर जर झालं असेल तर येस माझा स्टॉप लॉस मोठा होतो, तर तिथे मी एंट्री घेणार नाही. तर इथे एंट्री होती याची, तुम्ही बघू शकता जो स्टॉक आहे एंट्री द्यायसाठी इथे आलेला होता आणि काय गेलेला आहे अगदी 4, ही एक कॅन्डल, दुसरी कॅन्डल, तिसरी आणि चौथी, आता ही रेड आहे, ही इथपर्यंत गेलेली होती. तर हा एवढा मोठा मुवमेंट तुम्ही विचार करू शकता, ह्या कॅन्डल्सच्या कम्पॅरिझनमध्ये हा खूप सुंदरच मुवमेंट दिलेला होता ह्या स्टॉकनी. तर बघा खूप लोक काय करतात की हा आता स्टॉक जातोय आणि इथे कुठे एंट्री करतात, इथे कुठे एंट्री करतात, आणि ठीक आहे याचा नंतरही स्टॉक गेलेला आहे, छोटासा प्रॉफिट बुक करून निघून जातात, किंवा हा खाली येतो रेड कॅन्डल करेल तेव्हा एक्झिट करतात. म्हणजे इथून ते इथपर्यंत काहीच तुम्हाला मिळत नाही. त्यापेक्षा प्रॉपर ॲनालिसिस करून आधीच काढलेल्या स्टॉकमध्ये तुम्ही इथे एंट्री न करता इथे एंट्री प्लॅन करू शकता आणि हा जो मुवमेंट आहे हा कॅप्चर करू शकता. ठीक आहे. तर हे झालं आपले आजचे इंट्राडे ट्रेड. त्याच्यानंतर मी तुम्हाला जे मी न्यूज बेस्ड स्टॉक केलेले होते ते दाखवते. पहिला होता हा स्टॉक. आता याच्यामध्ये बघा पॅटर्न बनलेला होता, सुंदर पॅटर्न बनलेला होता, आणि जेव्हा ही रेड कॅन्डल बनलेली होती इथे, आता याने काय पॅटर्न आहे, हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. आता या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा ऑलरेडी काय झालेलं होतं, ब्रेकआउट आणि रिटेस्ट कॅन्डल सुद्धा मिळालेली होती, आणि एक्सपायरी सुद्धा जवळ आहे. तर हा याचा ऑप्शन मला अगदीच स्वस्तात मिळाला. तर इथेच या रेड कॅन्डलमध्ये खाली, म्हणजे मार्केट क्लोजिंगच्या वेळेला मी याला घेऊन घेतला. खूप सुंदर गॅपअप ओपन झाला आणि 1-2 कॅन्डल त्याच्यानंतर गॅपअप करून सुद्धा 1-2 कॅन्डल वरती आल्या ग्रीन. हा जो रेजिस्टन्स होता इथे बघू शकता, हा सपोर्ट, सॉरी इथे काय होता सपोर्ट, तर हा इथे रेजिस्टन्सचा काम करू शकतो. आणि बघू शकता एक्झॅक्टली इथूनच कॅन्डल रिजेक्शन घेऊन खाली आलेली आहे. तर मी इथे प्रॉफिट बुक करून घेतलं, सुंदर प्रॉफिट बुक केलेलं होतं. तर हा एक बघा, जेव्हा कोणता पॅटर्न बनलेला असतो, ऑलरेडी ब्रेकआउट झालेला असतो, तर त्या चार्टचं जर अर्निंग रिलीजेस असतात तर त्यावेळेला भरपूर वेळा तुम्हाला त्या साईडलाच म्हणजे समजा आता याचा ब्रेकआउट झालेला आहे, तर ह्याचे जे रिझल्ट आहे ते चांगलेच येणार आहे असं आपण समजू शकतो. हे 100% आपण म्हणू शकत नाही की चांगलाच येईल, पण येऊ शकतो असं आपण म्हणू शकतो, कारण की चार्ट आपल्याला सांगतो आहे. आता एक्सपायरी जवळ होती, हा जो ऑप्शन होता हा मला खूप स्वस्तात मिळाला होता, जेणेकरून ह्याच्यामध्ये जो जर हा निगेटिव्ह ओपन झाला असता तर माझा एका दिवसाचा जो माझा प्रॉफिट असतो इक्विटीमधला, तो लॉस, म्हणजे एका दिवसाचा जो माझा प्रॉफिट आहे तोच माझा इथे स्टॉप लॉस होता. तर त्या हिशोबाने हा घेतला होता आणि त्याचा तिप्पट चौपट मी इथे प्रॉफिट बुक केलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरा एक स्टॉक होता, हे बघा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, ह्याच्यामध्ये सुद्धा हे बघा, आता तुम्हाला 5 मिनिटांवरती मी दाखवते की ह्या दिवशी हे बघा, इथे इथे जो स्टॉक आहे याचे अर्निंग रिलीज येणार होते, सेम डे आलेले होते ज्या दिवशी म्हणजे मार्केट चालू असताना. तर काय झालं, ओपन झाला आणि सुंदर वरती गेला, एका रेंजमध्ये हा इथे मूव्ह केला. 15 मिनिटवरती आपण बघूयात, तर तुम्हाला काय दिसून येते, इथे पोलन फ्लॅगचा पॅटर्न दिसतो आहे. तर हा पोलन फ्लॅग जेव्हा हा बनत होता तर मी जस्ट वेट करत होती की हा ब्रेकआउट करेल, मी वेट करत होती ब्रेकआउटचा. आणि तुम्ही बघू शकता की
ह्याने अगदी ब्रेकआउट केला आणि काय गेलेला आहे. मी इथेच एक्झिट केलं. त्याच्यानंतर सुद्धा सॉरी, मी याच कॅन्डलमध्ये एक्झिट केलं. 2-3 कॅन्डल मी इथे कॅप्चर केल्या, कारण की या कॅन्डल्सच्या कंपॅरिझनमध्ये ह्या खूपच मोठ्या कॅन्डल्स होत्या आणि याचे ऑप्शन्स अगदी पळत होते. तर येस, मी इथेच कुठे माझं बुक करून घेतला होता. त्याच्यानंतर सुद्धा हा वरती गेलेला होता. तर अशा प्रकारे आपल्याला चार्ट सांगून देतात की कुठल्या साईडला ब्रेकआउट येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक घेतलेला होता, अजून एक घेतलेला होता, तो दाखवते आता. ह्याच्यामध्ये पण रिझल्ट चांगला लागलेला होता. ह्याच्यामध्ये जो होता ऑलरेडी पॅटर्न पण सुंदर होता. पण या स्टॉकमध्ये झालं असं की घेतला इथे बघा, मी घेतला, पण एवढे चांगले रिझल्ट असून सुद्धा ह्याने काय केलं, निगेटिव्ह कॅन्डल बनवली. मला वाटलं गॅप अप होईल, पण नाही. मार्केट त्या दिवशी न्यूज होती काहीतरी आणि त्या हिशोबाने हा कॉस्ट टू कॉस्ट ओपन झाला. इंडिसिजन कॅन्डल बनवली. मला वाटलंच हा खाली येणार आणि मी काय केलं, त्याच कॅन्डलचा लो मार्क केला. जेव्हा हा खाली येत होता तेव्हा मी इथे याला काय केलं, बुक करून घेतलं, लॉस बुक केला. आणि जेव्हा मी या स्टॉकमध्ये गेलेले होते, म्हणजे घेतला होता, त्यावेळेला व्ह्यू माझा असंच होता की जी माझी इन्व्हेस्टमेंट होती त्याचा हाफ जरी मला इथे लॉस झाला तरीही चालेल, पण जर मिळालं तर त्याचे तिप्पट चौपट होऊ शकतात. या हिशोबाने मी हा घेतला होता. आणि येस, जो माझा स्टॉप लॉस होता त्याच्या आतमध्येच मी याला कट केलं आणि मी निघून गेले. जर थांबले असते तर मोठा लॉस झाला असता. ठीक आहे. तर असं पण होतं की चांगला रिझल्ट लागलेला असून सुद्धा स्टॉक्स फॉल करतात, तर थोडं रिस्की असतं. ते तुम्ही तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार तुम्ही ते बघू शकता. पण ऑप्शन खूप स्वस्तात मिळालेला होता. आपली एक्सपायरी जी आहे मंथली ही जवळ आहे, त्यामुळे मी कॉन्फिडेंटली ह्या स्टॉकला घेतलेला होता. तर याच्यामध्ये आपण लॉस बुक केलेला होता आणि बाकीचे ते 2 स्टॉक जे होते त्याच्यामध्ये खूप सुंदरसं असं प्रॉफिट आपण बुक केलेलं होतं. तर हे असे माझे सुंदरसे असे ट्रेड तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा. आवडले असतील तर नक्कीच लाईक करा या व्हिडिओला. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि टेलिग्रामवरती तुम्ही नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. तिथून तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि याच्यानंतर जवळपास म्हणजे मी ट्राय करेन की तुमच्यासाठी इंट्राडेचे व्हिडिओ घेऊन येईल. तर तुम्हाला जर असे व्हॅल्युएबल व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समोर पण अशा प्रकारे व्हॅल्युएबल व्हिडिओज मिळतील आणि तुम्हाला व्हॅल्यू मिळेल, अशी मी अपेक्षा करते. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या मराठी बंधू आणि भगिनींसोबत पोहोचेल. धन्यवाद.